मित्रांनो नमस्कार, परत आपल्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। तर आजचं ब्लॉग बनवण्याचं कारण हे की आज आपल्या स्कूलचं गेट टुगेदर आहे। तर आम्ही एक 15 वर्षानंतर आम्ही भेटणार आहोत। तर गेल्या 1.5 वर्षापासून मी हा प्लॅन करतोय, तर सक्सेस होत नव्हता, तर आज सक्सेस होण्याचा दिवस येतो। तर आम्ही 2 मित्रांनी प्लॅन केला होता की आम्ही गेट टुगेदर करणार आहे। तर मी आणि प्रकाश पानसरे आम्ही दोघांनी प्लॅन केला होता की आपण गेट टुगेदर करूयात। तर आम्ही भरपूर प्रयत्नानंतर हा गेट टुगेदर असा दिवस आलेला आहे। तर आत्ता मी आहे तळेगावला, तर आत्ता मी निघतोय खडकीला। आपली जी शाळा होती जुनी ती आहे खडकीला, तर तिकडं हा कार्यक्रम होणार आहे। तर आता मी तिकडंच चाललोय। सकाळचे वाजलेले आहे 6:30 पावणे 7 वाजलेले आहेत। तर मी निघतोय तिकडे। तर आता बघा ऑलरेडी मला उशीर झालेला आहे, त्यामुळे मला लवकर जाऊन सेटअप करायचं आहे। बाकीचे पण मित्रमैत्रिणी सगळे येणार आहेत तिकडं। हा व्लॉग मोठा पण खूप होणार आहे, त्यासाठी मोठा झाला तर होऊ द्या, पण ही जी आठवण राहणार आहे ही ती कायम राहणार आहे। त्यासाठी मी ब्लॉगमध्ये प्रत्येक गोष्टी प्रत्येक आठवणी शूट करणार आहे। तर त्यासाठी आपल्यासोबत कंटिन्यू करत राहा। तर असा मजेशीर असा ब्लॉग होणार आहे। तर आता मी निघतो, डायरेक्ट स्कूलपाशी जातो, कारण की मला ऑलरेडी लेट झालेलं आहे। पोरं येऊन थांबलेले असतील तिकडं, तर मला पण जाऊन तिथं सेटअप करायचं आहे। तर पुढे कंटिन्यू करा। तर पाहत राहा ब्लॉगला कंटिन्यू पाहत राहा, खूप मजेशीर असा ब्लॉग होणार आहे। तर मित्रांनो शाळेमध्ये आलेलो आहे, तयारी वगैरे चालू आहे। मस्त असा सेटअप काल केलेला आहे पोरांनी। असा फ्लेक्स वगैरे काल बनवला होता रात्री। तर मेन एंट्रीचा जो शाळेचा आहे गेट ते बंद आहे। तर विकास शेठ, तर असा मंडप वगैरे टाकून मस्त झालेला आहे। टेबल वगैरे पण झालेलं आहे। स्नेहसंमेलनाचा फ्लेक्स पण झालेला आहे। पोर अशी काम चालू आहे। आता मला पाईप चालू करून पाणी मारायचं आहे। तर मस्त असा प्रोग्राम होणार आहे, तुम्ही कंटिन्यू करत राहा। तर पुढे दाखवतो तुम्हाला। मला पण काम आहेत आता, ऑलरेडी मला उशीर झालेला आहे यायला। तर चला आता काम करूयात नंतर। मित्रांनो आपल्या इकडे सेटअप लावण्याचं काम चालू आहे। तर आपण हे मेन आपले कार्यकर्ते आहेत, मित्र माझे आपले जिगरी। तर असा आम्ही प्लॅन केलेला आहे। तर आता सेटअप लावणं चालू आहे, कारण की आम्ही लवकर आलेलो आहे त्यासाठी, कारण की कुणाला काही अडचण आली नाही पाहिजे। तर आता व्यवस्था मी व्यवस्थित करतो। तर पुढे कंटिन्यू करा। बोला प्रकाश पानसरे सर, काय बोलायचं आहे का? कुणालाच कार्यक्रमाला कुठली कमी होणार नाही आणि सर्व शिक्षक आणि सर्व मित्रमैत्रिणी हे खुश होऊन आपल्या शाळेतनं जातील। हा गेट टुगेदर आपल्याला खूप चांगला आणि खूप चांगल्याच पद्धतीने हा साजरा करायचा आहे। तर आपण पूर्ण व्लॉग बघा, भाऊचा पूर्ण व्लॉग बघा, तुम्हाला व्लॉगमध्ये सर्व दिसेल गेट टुगेदर कसा झाला। आणि पुढच्या जे विद्यार्थी जे पासआउट होऊन गेलेत त्यांना पण एक हे मोटिवेशन भेटेल की आपण पण आपलं गेट टुगेदर असंच करावं साजरा, आणि शाळेतल्या त्या जुन्या दिवसात परत हरून जाऊया। चला तर बघा पुढचं आपण। तर प्रकाश पानसरेने भरपूर मदत केलेली आहे, कारण की आम्ही दोघांनीच पहिले प्लॅन केला होता, तो आज सक्सेस होणार आहे सगळ्यांच्या साथीनं। तर आता आपण करूयात, चला पुढे कंटिन्यू करा। मित्रांनो सेटअप सगळं झालेलं आहे, सगळं आपण खुर्च्या वगैरे लावून झालेलं आहे, टेबल बिबल सगळं लावून झालेलं आहे बघा तुम्ही। तर थोड्याच वेळात कार्यक्रम आपला आमच्या कार्यक्रमाचे मेन सूत्रधार अक्षय भोसले भाऊ, 2 शब्द बोल आलाय तू आता। आणि नाईट करून आला भाऊ, दमलाय भाऊच्या डोळ्यात दिसते झोप नाही झालेली भाऊजी, 2 दिवस झाले। भाऊ सर्वांच्या वतीनं तुला मनापासून धन्यवाद की तू आला। सगळ्यांनी यावी ही इच्छा कार्यक्रमात। येणार भाऊ, सगळे येणार। विनोद भाऊ पण इथं बसलेले आहे, भाऊ पण लय दमलेले आहे। आणि आपला अनिकेत भाऊ शाळेसाठी रांगोळी काढतोय। भाऊ तुझ्यासमोर पोरी पण पेले भाऊ, हे भाऊ जबरदस्त रांगोळी काढतोय भाऊ। काढू आता, कोण आहे पुरी वगैरे नाही आहेत। हा, आमच्या शाळेतल्या पुरी मैत्रिणी आमच्या खूप लांब राहतात, त्यांचं आम्ही समजू शकतो, पण ठीक आहे, त्यांच्या आम्ही मॅनेज करू सगळ्या गोष्टी। भोसले मामा येते ना, भोसले मामा आले ऑलरेडी भेटले। काय करतोय?
हे घे. हा, बोल. करू ना फायनल त्याच्यात मस्त काढलेली आहे. तर अशा प्रकारे रांगोळी आपण काढलेली आहे. आवडली का तुम्हाला सांगा तसं. मित्रांनो सगळे मित्र आपल्याला आलेले आहेत आज. थोडेसे अजून यायचे आहेत. हे बाकीचे आपले जिगरे आमची गँग आहे ही सगळी शाळेतली. तर आम्ही असं एका बेंचवर बसून सगळे आम्ही एक गँग होती आमच्या शाळेत. तर बऱ्यापैकी सगळी गँग आहे. बाबा अजून त्याच्या तयार व्हायचं त्याला अरविंद भाऊ पण आलेले 302 आपले सगळे मित्र आलेले. कार्यक्रमाला लवकरच सुरुवात होणार आहे. एकदम स्वच्छ सुंदर अशी ही रांगोळी काढली आहे. अनिकेत भालेराव यांना मैत्रिणी पण आलेल्या आहेत शाळेच्या. तर ही चैत्राली आणि माधुरी आणि माधुरीचा हा छोटा मुलगा. तर मुंबईवरून आलेली आहे माधुरी आणि चैत्राली पुण्यातच राहते. तर ते आलेले बाकीचे पण येणार आहेत. तर पुढे कंटिन्यू करा. मित्रांनो बऱ्यापैकी सगळेजण आलेले कार्यक्रमाला. आता थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. हा बोल ना. सगळेजणी या पुरी पण इकडे आलेले आहेत जुन्या मैत्रिणी सगळ्या शाळेच्या. तर थोड्याच वेळात असा कार्यक्रम सुरू होणार आहे. तर पुढे कंटिन्यू करा. बरेच जण सगळं बरीच लोक आलेली आहेत. बरीच मंडळी आलेली आहेत. तर बरीच जण ही शाळेची पण पूरी गँग बसलेली आहे. नंतर तुम्हाला दाखवतो कोण कसं काय आणि बाकीचं सगळं नियोजन झालेलं आहे. हा बोल बाकी. आता मी मंचावरील सर्व शिक्षक आणि मान्यवर शैलेंद्र सर जगताप यांना दीप प्रज्वलनासाठी समोर बोलावे. भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे गाहे तव जय गाथा जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे. थोडक्यात सांगेल जनगण मन आधी होईल, त्यानंतर दीप प्रज्वलन, त्यानंतर जे आपण शाळेला गिफ्ट केलं आहे ॲम्प्लिफायर त्याचं आता ते ऑलरेडी लावलं आहे आपण, सेट केलं आहे, बट स्टील. त्यानंतर शिक्षकांचा सत्कार, विद्यार्थ्यांचे मनोगत, शिक्षकांचे मनोगत, एक वर्ग भरेल. देणं लागतो म्हणून शाळेसाठी ॲम्प्लिफायर आणि माईक गिफ्ट केलेला आहे. सो एकदा शिक्षकांनी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा आणि स्वतःसाठी तुम्ही पण स्वतःसाठी टाळ्या वाजवा. आणि आता
त्या अगोदर चैत्रलेचा पण सत्कार होणार आहे. शैलेंद्र सर. अरे माझं भाषण आहे, तुझं भाषण आलं त्याला सक्सेस झालेला आहे. तर सर्व आल्याबद्दल आणि स्टुडंट लोकांना पण आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. त्यांनी पण वेळात वेळ काढून आलेले आहेत बऱ्याच अडचणीतून, आणि शिक्षकांना पण संडे असून पण आले तुम्ही, म्हणून त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तर एक 2 शब्द आपले मी जाहीर की वेळ भेटला नाही मला पण काय, म्हणून सर्वप्रथम उपस्थित मान्यवर माझे मित्रमैत्रिणी आणि इथं जमलेल्या सर्व काही स्नेहीजनांचे मनपूर्वक स्वागत. आपल्या व्यस्त जीवनातून वेळ काढून आपण आजचा हा गेट टुगेदरचा आनंदी प्रसंग एकत्र आलात यासाठी आपल्याचे सर्वांचे खूप आभार. आज गेट टुगेदर म्हणजे केवळ एकत्र जमण्याचं नसून आपल्या जुन्या आठवणी घट्ट करणार आणि गोड आठवणींचा गाठी बांधणारा एक सुंदर सोहळा असतो. माझ्या मते असे कार्यक्रम जीवनाला नवसंजीवनी देतात. म्हणूनच अशा गेट टुगेदरच्या माध्यमातून आपण आपले नाते आणखी घट्ट बनवूयात. शेवटी आजचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम करणाऱ्या सर्व आयोजकांचे मनपूर्वक आभार. आणि आपण सर्वांनी भरपूर मज्जा करा, आज हसा खेळा नाचा, आणि हा जो दिवस आहे तो अविस्मरणीय बनवा. तर त्यासाठी धन्यवाद. जय हिंद. आणि सर्व शिक्षकांचं हे म्हणणं आहे की सगळ्यांनी स्टेजवरती येऊन इंट्रो करायचा आहे सगळ्यांचा, तर त्यासाठी यावे. आणि पहिले मी सुरुवात करतो. माझे नाव अनिकेत भालेराव. तर मी 2010च्या 10वी अ मधल्या बॅचचा मुलगा आहे. तर मी आत्ता JCB कंपनीत सर्व्हिस इंजिनियर म्हणून जॉब करत आहे. तर आता सगळं चांगलं आहे, पण ही आठवण कायम राहील. काय समजा कमिटी मेंबर येतो, कमिटी मेंबर मान्यवर विषय संपला, सगळे येतात बरोबर ना. मान्यवरांचं मी ॲज अ सर्व्हिस टेक्निशियन म्हणून काम करतो. सर्व मुलींना आधी विनंती करेन की सगळ्यांनी 1 by 1 इंट्रोडक्शन द्यावं, त्यानंतर मुलांची बारी. नाम दत्तात्रय गायकवाड आहे. मी 10वी ब मध्ये शिकत होते आणि आता घरीच इथं आलेल्या सर्व शिक्षकांना मान्यवरांना मी नमस्कार बोलतो. आणि माझं नाव प्रकाश पानसरे. मी इयत्ता 10वी ब चा विद्यार्थी आहे 2011 बॅचचा. आणि मी 512 फॅक्टरी ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये जॉब करतो. आणि थँक्यू आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. आणि थँक्यू सो मच सगळ्या शिक्षकांना की आज ते आपल्या सर्व वेळात वेळ काढून आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू. प्राथमिक शाळामध्ये प्रायमरी टीचर आहे आणि मी इयत्ता 10वी अ मध्ये शिकत होते. धन्यवाद. 10वी अ मध्ये शिकत होते 2010-11च्या बॅचला. सध्या मी प्री प्रायमरी टीचरचं इंटर्नशिप करते विश्रांतवाडी युरो किड्स स्कूलमध्ये. आता मी जॉब करते HR टेक्नॉलॉजीमध्ये. मी 10वी अ मध्ये होते आणि आता मी वेंडिकिन टेक्नॉलॉजीमध्ये IT कंपनीमध्ये टेस्टिंग एक्झिक्युटिव्ह मधून येईल. मी आता जसं म्हटलं तर प्लीज स्वतःचं इंटरव्ह्यू. मी सध्या घरीच असते असं नका म्हणू. आपलं घर बनवतो, आपल्या इच्छा आपल्या आकांक्षा आणि आपल्या कॅपेबिलिटीला आपण दाबून आपण नवऱ्याला पुढे करतो आणि आपण त्याचं घर बनवतो. त्यामुळे होम मेकर हे कधी म्हणजे मी घरीच असतं हे कधीच सांगू नका. मी मंगल कांबळे क्लास A मध्ये शिकत होते. मी सध्या हाऊसवाईफ आहे. पहिली पुणे IT पार्कमध्ये काम करत होते अकाउंटिंग. HDFC बँकेमध्ये जॉबला आहे. हॅलो, माझं नाव माधुरी शिरसाट. मी 7वी 8वीला इथे होते आणि मी सध्या हाऊसवाईफ आहे. आणि मी 10वी अ मध्ये शिकत होते. माझं नाव अजिंक्य शेलार आणि मी 2010 आणि 11च्या बॅचमध्ये होतो. आणि मी आत्ता ICICI होम फायनान्समध्ये ॲज अ सिनियर रिलेशनशिप मॅनेजर आहे.
नाव शुभम टिके. मी 10वी अ मध्ये शिकत होतो. आता माझी एक कॉन्ट्रॅक्टिंग फर्म आहे, कॉन्ट्रॅक्टर क्यू नावाची. मी तुषार सुनील वाघमारे 10वी ब मध्ये होतो. सध्या एक आता मी छोटासा व्यवसाय चालू केला आहे. ॲडव्हान्स सीसीटीव्ही इलेक्ट्रिकल सर्व्हिसेस हे माझ्या फर्मचं नाव आहे. व्यवसाय चालू केला आहे आणि तळागाळातल्या छोट्या मुलांना मी ट्रेनिंग सुद्धा देतो आणि बरेचसे लेबर सुद्धा आहेत कामाला. नमस्कार, मी अमित गायकवाड. मी DJ आहे, डिक्स जॉकी. आणि मी इंडोर क्लब वगैरे प्ले करतो आणि तसंच माझं अद्वैत एंटरप्राइजेस म्हणून कंपनी आहे. माझं नाव योगेश भिसे आहे. मी इयत्ता 10वी अ मध्ये शिकत होतो. 2010 साली 2011ला पास आउट आहे. आज खूप छान वाटतंय सर्वांना पाहून आणि शिक्षकांना पाहून सुद्धा खूप जास्त छान वाटतंय. खूप वर्षांनी भेट झाली. नमस्ते सगळ्यांना. नमस्ते. सगळं आठवते. लिटरली मी ज्यावेळेस आलो ना आतमध्ये सगळ्यांना पाहून मन भरून आलं होतं की खूप वर्षांनी भेटले विद्यार्थी वगैरे. खूप छान वाटलं. धन्यवाद. तर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये आहे ॲज अ स्टोअर इंचार्ज आणि माझं आउटलेट आहे एक ऑप्टिकल जे अप्परमध्ये आहे. माझं नाव रोशन हरिश्चंद्र कांगणे. मी 10वी ब मध्ये होतो आणि आता क्रोमा वेस्टर्नमध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून जॉब करतो. माझं नाव स्टीवन फर्नांडिस. मी 10वी ब मध्ये शिकत होतो. आता IT मध्ये बाणेरमध्ये कंपनी आहे बेनलेक इन्फोटेक. तिकडं सर्व वायरिंग वगैरे ते जास्त सगळं करतो. माझं नाव अरविंद शिंदे. मी कंस्ट्रक्शन लाईनमध्ये मॅनेजर म्हणून पोस्टवर आहे. आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवाव्या. सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती आहे सगळ्यांनी टाळ्या वाजवाव्या. होत होतं पण काय होत होतं हे मला माहीत नाही आहे. मला कळत नव्हतं. पण माझ्या मुलांना भेटायचंय मला, यासाठी मी इथे आली. त्याची उत्सुकता एवढी होती की मला सारखं गलबलल्यासारखं होत होतं. घरातून आवरताना निघताना. इथं आल्यावर इतकं वयानं मोठी झाली आहे त्यामुळं अश्रू आवरता येतात मला. पण जेव्हा मी सर कोण आहे हा बघूया म्हणून मी रिटर्न फोन केला. म्हटलं कोण आहे हा प्रकाश पानसरे. त्यालाच विचारते हा बाई मी तुमचा विद्यार्थी. आणि बोलायला सुरुवात केली त्यानं. पण त्यालाही बोलता येईना. त्याला इतकं भरून आलं की तो म्हटलं बाई मी आता फोन ठेवतो, मला नाही बोलताच येत नाहीये. फक्त तुमचा आवाज ऐकला आणि मला इतकं भरून आलंय का मी नंतर उद्या बोलतो तुमच्याशी. तसा तुम्हाला मेसेज केलाय मी. डायलॉग म्हणतोय बाई आता काय करू, बाई आता काय करू. मला कळे ना बाई आता काय करू म्हणजे. म्हटलं मी डोळ्यानं खून केली त्याला. इकडे आणि मी तिथे शेजारी बसले. आपल्या इथे नाटक होतं म्हणजे तिकडे SP ला वगैरे नव्हतं म्हणजे नाट्यगृहात नव्हतं. इथे रंगीत तालीम घेतो ना आपण त्यावेळेचं. आता काय करू आता काय करू. मी म्हटलं तू माईक सोड आणि ये म्हटलं. पहिल्यांदा मी माईक जाऊन बंद केला. तो पुढे बोलायच्या आतमध्ये. तरी पण प्रेक्षकांना म्हणजे आपल्या मुलांनाच ऐकायला गेलं बाई लेंग्याची नाडी सुटली. म्हणजे एवढी मोठी मुलं होती तरी त्यांना अशी लाज किंवा म्हणजे असं काही वाटत नव्हतं.
म्हणजे आमच्याशी वागताना बोलताना अजिबात काही वाटत नव्हतं. इतके माझे अनुभव आहेत. मला वाटतं एवढे अनुभव जर सांगायला गेले ना मला जवळजवळ महिना 2 महिने लागतील. त्यामुळे मी आता इथे बंद करते आणि दुसऱ्यांना बोलायला चान्स देते. ठीक आहे. अंजली सिद्धार्थ ओहाळ होतं. आता मी अंजलीकरण गायकवाड आहे. मी ओहाळ सरांची पुतणी आहे, नितीन ओहाळ सर, आणि मी आता सध्या गृहिणी आहे. माझं नाव निकिता थोरात होतं. आता निकिता कसबे झालंय. आता मी बँकेमध्ये बॅक ऑफिसला होते. आता मला छोटा बेबी आहे म्हणून मी घरी आहे 9 महिने. नेहल जगदाळे, मी तुकडी ब मध्ये होते आणि आता जॉब करते. स्वागतम सुस्वागतम. आदरणीय संस्था चालक, नेहमीच गेल्या 2 फेब्रुवारीला पण आमचा कार्यक्रम झाला. जगताप सरच होते, माननीय जगताप सर संस्थेचे पदाधिकारी म्हणून. नंतर सगळ्यांनी एकोप्याने राहायचं. अगदी पहिल्या स्टुडंट पासून तर शेवटच्या स्टुडंट पर्यंत आपण एकीने राहायला शिकलो तर या शाळेमुळे शिकलो. संस्था चालकांपासून तर अगदी शिपाई पदापर्यंत सगळेजण आम्ही एकोप्याने काम करतो. टीम वर्क आहे, हे सगळं या शाळेत शिकलो. पुन्हा एकदा जोरात टाळ्या वाजवा सगळ्यांनी, कारण ह्या गोष्टी आत्ताच्या काळात फार दुर्मिळ झालेल्या आहेत. की त्यांचं नेचर खूपच छान आहे. मी खूप घाईघाईत आलेली आज. मला बोर्डाचे पेपर्स आलेत, त्याच्यामुळे अर्धा तास मला चैत्रालीनी म्हणजे येणारच नव्हते मी, पण चैत्रालीचा 2-3दा फोन आला. मी अर्धा तास का होईना तुम्ही येऊन जा. आणि मला पण ती उत्सुकता लागली होती एवढ्या सगळ्यांना बघायची, कारण लास्ट मंथच 2005, 6, 7 बॅचचं झालेलं होतं. तेव्हा खूप छान वाटतं सगळ्यांना बघून. आणि आता इथे पण सगळ्यांना तुमचे ते छोटेपणाचे जे चेहरे होते ना तेच आठवत आहेत. डोळ्यासमोर तेच चेहरे तुमचे दिसत आहेत. खूप छान वाटते. तुम्ही सगळे तुमच्या लाईफ जर्नीमध्ये इतके छान पोस्टला तुम्ही सेटल्ड आहात. तुमचे फॅमिलीज आहेत सगळे. आणि ह्या तुमच्या सगळ्या या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या संस्थेचे माननीय उपाध्यक्ष जगताप साहेब, माझे सर्व वरिष्ठ शिक्षक वर्ग, म्हणजे सर्व आदरणीय व्यासपीठ आणि माझ्या समोर बसलेले माझे लाडके विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आजचा हा दिवस जास्त मी बोलत नाहीये, पण तुम्ही मुलांनी या ठिकाणी तुम्ही आलात. शाळेबद्दल तुमची आत्मीयता, तुमचं प्रेम तुम्ही जे दाखवलेलं आहे, शिक्षकांतर्फे तुमचे धन्यवाद मानते. एक शाळेची मुख्याध्यापक म्हणून तुमचं स्वागत करते, तुमचे धन्यवाद मानते. तुम्ही असंच शाळेशी संलग्न राहा, शाळेत येत राहा. थोडं शाळेकडे, आपण पण शाळेकडे पाहणं आपलं कर्तव्य आहे. शाळांनी ते तुम्ही कराल अशी अपेक्षा. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुदे. पूर्णावर शुद्धतेचे झाडे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना. अरे नारळ दे ना. सरांचे प्रयोग अजून आठवले. आले तर सगळ्यांचं मी स्वतः मनापासून धन्यवाद करते. कारण आहे ना खूप जसं की अनिकेत म्हणलं 1-1.5 वर्षापासून, 1-1.5 वर्ष नाही त्याच्या अगोदरपासूनच
की सगळ्यांची इच्छा होती की सगळ्यांनी एकत्र यावं. सध्या आता आपल्या लाईफमध्ये कोण काय काय करते, कारण जे बेस्ट फ्रेंड्स असतात ना तेवढेच भेटतात ते. नंतर बाकीच्या क्लासचे पण खूप आठवणी असतात आपल्याला. एवढ्या वर्षामध्ये तर काही जमलं नाहीये पण आज त्यांनी कार्यक्रम आयोजित केला त्याच्यामुळं त्याचं पण अनिकेतचं पण थँक्यू. तुझ्यामुळं आम्हाला भेटायला जमलं. तसं खूप सारे आठवणी आहेत माझं तर खूप आहेत. म्हणजे किती 2005 पासून 5वीला जॉईन झाले तर 10 पर्यंत मी प्रत्येक वर्षी गॅदरिंगमध्ये मला काही ना काहीतरी गिफ्ट भेटायचं. पेन्सिल भले मी नाटकात असू दे, गाण्यात होते मी, नाटकात होते, डान्समध्ये असायचे. आम्ही 2दा-3दा बाहेर पण गेलोय. बालगंधर्वला गेलो होतो आम्ही आमच्या गायनातून स्वतःसाठी. कदम मॅडम होत्या, सगळ्या गोष्टी आठवण खूप सारे. म्हणजे इव्हन नाटकामध्ये पण होतो आम्ही. क्लासेसचं 2-3 तास काढायचो प्रॅक्टिससाठी. मी तर खूप वेळा क्लासेस पण करून प्रॅक्टिस एकदा असेच बसले क्लासमध्ये असं विषय झालेलं की नको आपण अभ्यास केला पाहिजे. क्लासेस नाटकामध्ये असता ह्याच्यामध्ये असता असं चुकून आम्ही बोललो. आम्ही कोणाच्या तरी थ्रू सोनवणे मॅडमला कळालेलं की ती बोलली. तेव्हा म्हटलं बघ तुला वाटत असेल ना तर तू काम कर. बघ ना करायचं ट्रिम आणि भाऊ साठे आपल्या पुण्यात आहे ना तिथे होतं बाईकमध्ये बघतो ट्रिम तर खूप साऱ्या आठवणी आहेत. त्याच्यासाठी खूप भारी वाटलं. सगळे शिक्षक सोमवंशी सरांच्या आठवणी आहेत, पूर्ण मॅडमच्या आठवणी आहेत, नारायण मॅडम, कदम मॅडम आणि शेलार मॅडम. आमचं तर ते कनेक्शनच होतं डान्स, गाणे, नाटक. मॅडम आपल्याला हिंदीला होत्या त्यांचं पण. गिरी मॅडम तर आपल्या क्लास टीचर पण होत्या 9th ला, त्यांचं पण खूप आठवणी आहेत. गव्हाणे मॅडम स्कॉलरशिपला होतं. मी त्यांचा एक किस्सा सांगते. त्यांना कळलंच काहीतरी झालंय आणि खूप हुशार पुस्तक वाचत असतं ना. आम्ही मैत्रिणी पुढे बसलेलो आणि आम्ही हसतोय की मॅडम एखाद्या शिवची खरंच काढली आम्ही खूप हसलो. माझ्या खूप साऱ्या गोष्टी सांगितलं वेळ नाही तेवढा. तर मी एवढंच सांगते नको सगळ्यांच्या आठवणी आहेत. ओझरकर सरांच्या प्रयोगशाळेत असताना त्यांना खूप त्रास द्यायचो आम्ही. उगाचच विनाकारण सर हे काय ते काय ते कसं करतात चंचू पादळ मग हे कसं करणार. ते म्हटलं होते की तुम्ही मला छळू नका अजिबात. हे छोटंच काय ना बोलायला भेटलं त्यामुळे मी थँक्यू म्हणते परत सगळ्यांना. थँक्यू सो मच. लँडस्केप ना अजून कोणाला यायचं समोर आणि की JCB मध्ये कामाला आहे आणि ब्लॉगर पण आहे. सो एकदा लाईक करा. काय म्हणू 1 2 3 चीज म्हणू. हा जेवायला या आणि खूप छान जेवण झालेलं आहे. खूप छान आयोजन मॅनेजमेंट खूप छान केलेली आहे. नियोजन खूप छान. हा डायरेक्ट व्हिडिओच आता युट्यूबला येणार आहे. डायरेक्ट ब्लॉग आता येणार आता युट्यूबला. फिर सब आएगा यूट्यूब पे. हाँ लाईक करो फॉलो करो. हाँ हाँ हाँ. अतिशय उत्तम जेवण झालं आज. आधी चिकन बिर्याणी खातोय. तसंच चॅनल खूप भारी आहे. गुलाबजाम पण मस्त आहे. गुलाबजाम आणि ज्यांनी कोणी नियोजन केलं त्यांना धन्यवाद सांगा. बर 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 धन्यवाद. आमचा 10वी अ चा वर्ग सगळे आलेले आहेत. कर ना सांगा राहू काय कार्यक्रम करतो. तू घ्या ना.
कॉन्व्हेंट स्कूलची आहे. इंग्लिश मीडियम मध्ये सगळं माझं शिक्षण झालंय. पण या स्कूलमध्ये मला अपॉइंटमेंट लेटर भोसले मामा हा लेटर द्यायला आले. तेव्हा मी छान जेंट्स सायकल चालवत होती माझ्या घरी आणि त्यांनी सांगितले की तुम्हाला उद्या सकाळी शाळेत बोलवले. मराठी मीडियमची शाळा. बापरे, काहीच संबंध नाही मराठी मीडियमच्या शाळेमध्ये. मी या शाळेत जाणारच नाही कारण सगळं इंग्लिश मीडियम मध्ये आणि जाऊन तिथे काय शिकवणार आहे तर म्हटलं नाही. मी खूप बोललो पटकन बेण्या नाही बांधल्या. भेटणार सगळ्यांना पेढा भेटणार. अरे काय साइड एक्सक्यूज मी. लागलं उलट्या बशा काढायला सांगा मॅडम आणि गोगल घालून आले. या हा मारा अनडिसिप्लिन चला. व्हिडिओ झालाय. अरे थँक्यू सो मच. व्हिडिओ काढा असं जवळून जाऊ द्या आता काढू द्या. जाऊ द्या. वा मित्रांनो, आमच्या शाळेचा स्नेह संमेलनचा कार्यक्रम पूर्णपणे संपन्न झालेला आहे या ठिकाणी आणि कार्यक्रम आमचा संपलेला आहे. तर आता सगळे चाललेलो आहे आम्ही. तर बोला, कुणाला काय बोलायचंय? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला बाय. अल्लाह बोल. चला